मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता रागातच म्हणते, हे सगळं काही ना फक्त सायलीमुळे झालं आहे. ही जर पडली नसती तर मग कुणाच्या जीवाला असता घोर लागलाच नसता. मग कल्पना तिच्यावर ओरडत विचारते, काय ग, तू तर अशी बोलतीये जसं काय सगळं काही सायलीनेच घडवून आणलंय. तेव्हा अस्मिता आता फटकळपणे बोलून जाते, परंतु हिच्यामुळे तर प्रतिमा त्या घरातून निघून गेली आणि हरवली ना मग ती. आता दहीहंडीच्या गर्दीमध्ये तिला लागलं असतं, धक्का लागला असता तर आपण काय केलं असतं, आणि अर्जुनला ती जर सापडली नसती तर आपण काय केलं असतं सांग बरं. असं म्हणून ती आता वैतागते. तेव्हा पूर्णाजी रागातच म्हणतात, अस्मिता जरा गप्प बस तू. तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही मला सांगितलं का नाही. अर्जुन म्हणतो, मी कसं सांगणार तुला, कारण तेव्हा तू बेशुद्ध होती हॉस्पिटलमध्ये. तेव्हा प्रताप म्हणतो, सायली तुला खूप दगदग झालीये, जा बरं तू आराम कर बाळा. तेव्हा सायली म्हणते, अहो बाबा पण यांनी सांगायला नको का मला. अर्जुन म्हणतो, चल तू आराम कर, असं म्हणून तो तिला रूममध्ये घेऊन जातो. त्यानंतर पूर्णाजी आता बाप्पाकडे प्रार्थना करतात की बाप्पा, उद्या तुझ्या आगमनाची तयारी या घरात होणार आहे, हे सगळं काही मंगलमय होऊ दे. तर विमल म्हणते की चला मी सुद्धा आता तयारीला लागते, नाहीतर वहिनी म्हणतील ही सून सायली आहे ना ती मला काहीच काम करू देत नाही. तेव्हा सर्वजण हसतात. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही रूममध्ये असतात. त्याचवेळी आता अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही मानेच्या सर्व एक्सरसाइज केल्या की नाही. पण सायली आता लक्षच देत नसते, कसला तरी विचार करत असते. त्याचवेळी अर्जुन आता तिच्याजवळ जातो आणि तिला भानावर आणत विचारतो, मिसेस सायली मी तुम्हाला काय विचारतोय, तुम्ही मानेच्या एक्सरसाइज केल्या का, गोळ्या घेतल्या का व्यवस्थित. ती सायली म्हणते की मला माझी काळजी नाही, फक्त रविराज सरांची काळजी आहे, कारण मला आज ते खूप अस्वस्थ वाटले. तेव्हा अर्जुन आता शांत राहतो आणि मग नंतर म्हणतो, तन्वीने तुमच्याबद्दल सगळं प्रतिमा आत्याला सांगितलं ना, म्हणून ते जरा शांत होते, बाकी काही नाही. तेव्हा सायली म्हणते, असं नाहीये, त्यांच्या मनात खूप काही सुरू आहे, परंतु ते कुणाला काही सांगत नाहीये. तेव्हा अर्जुनला आता आठवतं की रविराजने मला काय सत्य सांगितलंय, म्हणजे ज्या ट्रक ड्रायव्हरने ॲक्सिडेंट आमचा घडवून आणला होता तो म्हणाला होता की मुद्दाम हे घडवून आणलं. मग यामागचा खरा सूत्रधार कोण आहे, हा प्रश्न अजूनही अर्जुन आणि रविराजच्या मनात असतो. पुढे सायली विचारते, तुम्हाला काही माहीत आहे का. अर्जुन म्हणतो, नाही तसं काही नाही आहे मिसेस सायली. मग सायली म्हणते, मला रविराज सरांचा चेहरा चांगल्या प्रकारे वाचता येतो, नक्की असं काहीतरी गंभीर घडलं, तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही ना सर, असं सारखं सारखं ती विचारत असते. अर्जुन म्हणतो, नाही तुम्ही उगीच ओव्हरथिंक करताय, असं म्हणून तो आता तेथून जातो. आता अर्जुन तेथून गेल्यानंतर इन्स्पेक्टर साहेबांचा फोन नेमकाच आता अर्जुनच्या मोबाईलवर येतो. त्यावेळी आता अर्जुन तेथे नसतो. सायली म्हणते, अहो सर तुम्हाला फोन आलाय. आता इन्स्पेक्टर साहेबांचा फोन म्हटल्यावर सायली लगेच तो कॉल रिसीव करते आणि काही न बोलता लगेच ऐकत असते. त्याचवेळी तावडे तिकडून म्हणत असतात, अहो अर्जुन सर, प्रतिमा किल्लेदारांवर जो हल्ला झाला होता त्यातील 2 गुंड आम्हाला सापडले आहेत आणि ते दोन्हीही गुंड नशेत होते, त्यांच्याकडून अजून काहीही माहिती मिळाली नाहीये. आम्हाला तर असं वाटतंय कदाचित त्यांना चोरी करायची असेल किंवा त्यांचा दुसरा कोणताही हेतू असू शकतो. आम्ही चौकशी करतच आहोत, जे काही होईल त्याचं अपडेट आम्ही तुम्हाला देऊच, परंतु मला वाटत नाही ते गुंड प्रतिमा किल्लेदारांचा खून करतील म्हणून. आता सायली समोर फायनली सर्व सत्य आलेलं असतं, त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते. मग आता अर्जुनने आणि रविराजने हे लपवलेलं जे सत्य असतं ते शेवटी सायली समोर येतं आणि ती मनातल्या मनात विचार करू लागते, हेच ते सत्य होतं. आता तेवढ्यातच अर्जुन देखील तेथे येतो आणि सायलीकडे पाहतच राहतो. तर सायली जरा रागातच त्याच्याकडे पाहत असते. आता तो विचारतो, काय झालं मिसेस सायली, मग आता प्रतिमा आत्यांवर एवढा मोठा हल्ला झाला आणि तुम्हाला मला एका शब्दाने सुद्धा सांगावंसं का वाटलं नाही, असं सायली रागातच त्याला विचारते. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कसं समजलं. ती म्हणते, आत्ताच इन्स्पेक्टर तावडेंचा फोन आला होता तेव्हा मला या गोष्टी समजल्या. अहो पण एका शब्दाने सुद्धा तुम्ही सांगितलं नाही, तुम्हाला काही कळतं का. मग अर्जुन म्हणतो, अहो इन्स्पेक्टर तावडे काय म्हणाले ते अगोदर सांगा. मग सायली म्हणते,
म्हणते, हे पहा, प्रतिमा आत्यांवर ज्यांनी हल्ला केला ना, खरं तर प्रतिमा आत्यांना मारण्याचा त्यांचा उद्देश नव्हताच, त्यांची लुटमार करायची होती, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने हिसकावून घ्यायचे होते, चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचं त्यांनी सांगितलं. मग आता अर्जुन म्हणतो, इट्स ओके, हा मॅटर क्लोज करायला हवा. सायली म्हणते, हा काही कोर्टातला मॅटर आहे का तुमच्या? क्लोज करायला हवा म्हणजे तुम्ही कोणत्या चष्म्यातून पाहताय ना सर, मला कळतच नाही. पुढे आता अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये होतात म्हणून काही सांगितलं नाही. तेव्हा सायली म्हणते, अहो पण आता मी हॉस्पिटलमधून घरी आली आहे ना. अजून एक गोष्ट, रविराज काका यामुळेच खूप अस्वस्थ होते, मला आत्ता समजतंय. आता सायली खूप हायपर झालेली पाहून अर्जुन तिला शांत करतो आणि म्हणतो, हे पहा मिसेस सायली, प्रतिमा आत्याच्या बाबतीमध्ये तुम्ही किती हळव्या आहात ना, मला चांगल्या प्रकारे माहीत आहे. अहो याबद्दल घरात कुणालाही माहीत नाही आणि मी कुणाला सांगणार सुद्धा नव्हतो, परंतु गुंडांपर्यंत पोहोचायचं होतं म्हणून सिनियरला ही गोष्ट मला फक्त सांगावी लागली. अहो साधा विचार करा मिसेस सायली, त्या अटॅकबद्दल ऐकून जर तुमची तब्येत अजून बिघडली असती तर मी काय केलं असतं? अहो तुमच्या आधी माझा जीव गेला असता, तुम्हाला समजतं का? असं म्हणून तो तिच्यावरचं प्रेम व्यक्त करतो आणि खूपच इमोशनल होतो. तेव्हा सायली आता त्याच्याकडे पाहतच राहते. जेव्हा पाहत राहते तेव्हा अर्जुन एकदम भानावर येतो आणि म्हणतो, मी तुमच्या बाबतीत कोणतीही रिस्क नाही घेऊ शकत मिसेस सायली. आता सायलीला मनातून खूप छान वाटतं की अर्जुन माझी एवढी काळजी करतोय. तर दुसरीकडे प्रिया ही मनातल्या मनात विचार करत असते, मी इथे कशासाठी आले होते आणि काय होऊन बसलं. त्याचबरोबर नागराज आणि महिपतला जे काम सांगितलं होतं ते कामसुद्धा त्या दोघांनी केलेलं नाही. माझीच सगळीकडून अक्षरशः कोंडी झाली आहे, ह्या सायलीचं काय करावं ना तेही कळत नाही. असा विचार करत करत ती आता तेथे दरवाजात थांबलेली असते. त्याचवेळी रविराज आता तेथे जातो आणि प्रियाला विचारतो, काय झालं तन्वी? मग आता ती म्हणते, काही नाही बाबा, काय आहे ना, अहो मगाशी मी एवढ्या पोटतिडकीने सर्वांना सांगत होते की मला खरंच माहीत नव्हतं की आईला सायलीच्या या तब्येतीबद्दल काही सांगायचं आहे. मला खरंच माहीत नव्हतं, नाहीतर मी सांगितलं नसतं, परंतु मला वाटत नाही या घरातील कोणी माझ्यावर विश्वास ठेवला असेल. तेव्हा रविराज म्हणतो, मी ठेवला आहे ना तुझ्यावर विश्वास, मग ठीक आहे, तू काळजी करू नकोस. प्रिया म्हणते, आईसाठी काय चांगलं आणि काय नाही हे पण मला कळतं ना बाबा. मला वाटलं तिला सायलीची खूप काळजी आहे आणि ती बिचारी अशी शोधत राहिली होती, म्हणून मला दया येऊन मी तिला सांगितलं. रविराज म्हणतो, काही हरकत नाही. मग आता प्रिया विचारते, बाबा मी जरा मंदिरात जाऊन येऊ का? आईला जर अस्वस्थ वाटलं तर तरीही ती मंदिरात जायची ना, तशीही मी जाऊन येते. हा रविराज म्हणतो, ठीक आहे, परंतु पूर्णाईला आपल्याबरोबर काहीतरी बोलायचंय, त्यामुळे तू आता तिकडे चल. तेव्हा आता या म्हातारीला नक्की काय बोलायचं असेल? ही म्हातारी तर सगळ्या संकटांचा शहेनशहाच आहे, असं मनातल्या मनात प्रिया म्हणते. तेव्हा रविराज म्हणतो, अगं चल प्रिया. तेव्हा प्रिया ही लगेच जायला निघते. इकडे आता प्रताप विचारतो, पूर्णाई मखराचं सुद्धा ठरवून झालंय. मग आता कल्पना म्हणते, मखराचं ठरवलं आहे खरं, परंतु तू कसा बुक केलाय तो मखर? प्रताप तिला म्हणतो, कल्पना काळजी करू नको, मखर एकदम तुझ्या मनासारखाच मी बुक केला आहे. तेव्हा कल्पना हसते. तेवढ्यातच रविराज प्रिया दोघेही तेथे येतात. तेव्हा पूर्णाई, तू आम्हाला बोलवलंस का, असं तो विचारतो. तेव्हा गणपती उद्या येणार आहेत ना, मग त्याच्या तयारीविषयी मी इथे सर्वांना बोलवल्याचं पूर्णाजी म्हणतात. त्यावेळी आता अर्जुन आणि सायली देखील तेथे येतात. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणतो, बायको तू इथे कशाला आलीस? मी तुला सांगितलं होतं ना आराम कर म्हणून. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, सायली काय यायची गरज होती का इकडे? मग आता अर्जुन म्हणतो, तुझी नाचसून ना पूर्णाजी, अगं सेम तुझ्यासारखीच आहे, एकदम हट्टी. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की जा, पळ तू रूममध्ये जा आणि आराम कर. अर्जुन पण म्हणतो, जा आराम कर खरंच. तेव्हा सायली म्हणते, बरं मी काही काम करणार नाही, तर तुम्ही काय तयारी करताय ना ते इथे बसून पाहते, चालेल ना? आणि काय डिस्कस करताय ते ऐकते, आणि जर तुम्ही मला इथे बसून सुद्धा जर दिलं नाही ना तर मग मी रुसेन. तेव्हा सर्वजण आता हसतात. पूर्णाजी म्हणतात की माझ्यावर नको रुसू बाई, तुला बसायचं असेल तर बस. तेव्हा कल्पना म्हणते, सायलीचा हा उत्साह पाहून मला लहानपणीच्या तन्वीची आठवण येते. गणपतीच्या दिवसांमध्ये ती नुसती इकडून तिकडून पळायची, आठवतं ना पूर्णाई? तेव्हा पूर्णाई म्हणतात, हो मला आठवतंय. तू तन्वीला आठवतंय की नाही काय माहीत. तेव्हा प्रिया म्हणते, हो मला आठवतंय ना, आणि गणपती म्हणजे माझा आवडता सण. नंतर प्रताप आता प्रियाला सांगू लागतो, तन्वी लहान
जेव्हा होती ना तू, तेव्हा पूर्वी कसं व्हायचं माहिती आहे का? अगं तू, प्रतिमा आणि रविराज तुम्ही तिघेही मिळून गणपतीची प्रतिस्थापना करायचा. तेव्हा प्रिया म्हणते हो, आठवतंय मला थोडं थोडं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो ना, खूप वर्षांनी आता हा योग येत आहे, कारण या तिघांनीच आता गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून आशीर्वाद घ्यायला हवेत. तेव्हा प्रियाला आता खूपच आनंद होतो. तर अर्जुन म्हणतो ही तर बेस्ट आयडिया आहे. मग कल्पना म्हणते कदाचित पूर्वीसारखी पूजा करून प्रतिमाला थोडं काहीतरी आठवेल. तेव्हा रविराज म्हणतो की वहिनी तुमच्या तोंडात साखर पडो, मी, प्रतिमा आणि मी तिघेही मिळून गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू. तेव्हा प्रिया देखील उत्साहात म्हणते मी सुद्धा आता पूजा करणार आहे आणि मला ना एकदम तर लहान झाल्यासारखं वाटतंय. आता सर्वांचं डिस्कशन झाल्यानंतर सायली आता लगेच उठते आणि म्हणते आई अहो मोदकाची तयारी करायला हवी. असं म्हणून ती आता पुढच्या तयारीविषयी सांगते. सायलीचा उत्साह आता ओसांडून वाहत असतो. तेव्हा पूर्णाजी म्हणतात बस खाली अगोदर, बस खाली. मग आता सायली गुपचूप खाली बसते. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात एक काम तू करायचं आहे. तेव्हा कोणतं काम? मी तर नक्कीच करेल असं सायली म्हणते. त्यावेळी आता पूर्णाजी म्हणतात प्रतिमाला तू पूजेसाठी एकदम रेडी करायचं, तयार करायचं, चालेल ना? मग आता सायली म्हणते हो, ते तर अगदी माझ्या आवडीचंच काम आहे, मी नक्कीच करेल, तुम्ही काळजी करू नका. प्रतिमा त्यांना कसं तयार करायचं ती म्हणते मी थोडीशी मदतसुद्धा करेल. तेव्हा आता सर्वजण डोक्याला हात लावतात आणि एकमेकांकडे पाहत राहतात. म्हणतात की सायलीसारखी मदतीबद्दल का बोलतीये, तिला तर फक्त आराम आणि आराम करायचा आहे. मग आता सर्वजण तिच्याकडे पाहून हसतात. तेव्हा ती आता सगळ्यांकडे पाहत हसते आणि म्हणते पूर्ण आजी अहो कसं आहे ना, आपलं सगळं काही अगदी साग्रसंगीत व्हायला हवं आणि पूजाही छान व्हायला हवी. तेव्हा आता प्रियाला आठवतं की गेल्या वर्षी मला जो मान दिला गेला होता तो सगळा मान सायलीनेच पटकावला होता. जो आरतीचा मान आता रविराजला आणि प्रियाला मिळालेला असतो तो रविराजाने सायलीला मिळालेला असतो. त्याचबरोबर गणपतीची जी प्राणप्रतिष्ठा करायची असते ती फक्त रविराज आणि सायलीच्या हातूनच झालेली असते. आता तिला हे सगळे क्षण आठवून खूपच त्रास होत असतो. तेव्हा मनातल्या मनात आता प्रिया विचार करू लागते की गेल्या वर्षी माझा सर्व हक्क तू हिसकावून घेतला होता सायली, पण आता मी ती चूक करणार नाही. मी आता तुला एकही हक्क मिळवून देणार नाही. तेव्हा सायली आणि अर्जुन आता डिस्कशन करत असतात की कशाप्रकारे उद्या पूजा करायची, प्रतिष्ठापना करायची. तर दुसरीकडे प्रिया आता नागराज आणि महिपतला, साक्षीला भेटायला जाते. म्हणते की अर्ध्या मेंदूच्या बाईने जेव्हा माझ्याकडे बोट केलं ना तेव्हा मला असं वाटत होतं की ही जमीन दुभंगत का नाही आणि मला त्यामध्ये सामावून का घेत नाही, कारण तिने न बोलता सगळ्यांना सांगितलं की मीच तिला सायलीकडे हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं. मी कसंबसं इमोशनल ड्रामा केला आणि मग स्वतःला सावरलं. तेव्हा नागराज म्हणतो हे टॅलेंट तर तुझ्यामध्ये खचाखच भरलंय. मग आता प्रिया देखील उद्धट भाषेत म्हणते तुम्ही तर त्या मायलेकीला मारणार होतात ना, मग त्याचं काय झालं? त्या दोघीही सुभेदारांच्या घरामध्ये अगदी टनाटना उड्या मारतायत. इथे माझ्या पायात अक्षरशः जीव राहिला नाहीये, पायात गोळे आलेत. तेव्हा आता महिपत म्हणतो पण कसं आहे ना तुझ्या जिभेमध्ये खूप धार आहे अजून. तेव्हा साक्षी म्हणते प्रिया ना बरोबर बोलतीये, मी तुम्हाला 1000 वेळा ऑर्न केलं होतं की प्रतिमाच्या जीव घेण्याच्या भानगडीत पडू नका, परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही. अहो तिचा जीव गेलाच नाही, परंतु उद्या जर समजलं की हल्ला करण्याचा प्लॅन तुमचा होता तर किती महागात पडणार आहे तुम्हाला माहित आहे का? तेव्हा आता महिपत म्हणतो पोरी तुझा बाप कधी स्वस्त काम करतच नसतो. प्रिया म्हणते की कसं आहे ना महिपत शेठ, अहो तुम्ही जरा अशा बढाया मारणं कमी करा. त्या प्रतिमाला कधी काय आठवेल ना मला कळतच नाही. जीव मुठीत घेऊन अगदी त्या घरात मी राहत असते. मी तुम्हाला 100% गॅरंटीने सांगते आज ना उद्या त्या प्रतिमाचा मेंदू जागा होणारच आहे. तेव्हा साक्षी म्हणते कसं आहे ना प्रिया, अगं तुला तिथे कामासाठी ठेवलंय, तू तुझं फक्त काम कर. मग आता प्रिया म्हणते गणपती स्थापनेवेळी ती सायली तेथे असता कामा नये, असं काहीतरी मला करायचंय. इकडे प्रतिमा रूममध्ये बसलेली असते. तेव्हा सायली तिथे जाते आणि म्हणते प्रतिमा आत्या. मग आता प्रतिमाला खूपच आनंद होतो. तेव्हा ती विचारते तुला बरं वाटतंय ना? खुणावूनच ती विचारत असते. मग आता सायली म्हणते हो, अहो आपल्या घरातील सर्वजण माझ्यावर एवढं प्रेम करतायत ना की मला बरं वाटणारच ना. बाहेर पण पहा ना किती उत्साह वाहतोय सर्वांच्या चेहऱ्यावर ओसांडून, कारण आता उद्या गणपती बाप्पा येणार आहेत ना घरी, सर्वजण तयारीला लागलेत.
त्यानंतर आता प्रतिमा एकदम शांत होऊन जाते. तेव्हा सायली विचारते काय झालं. तेव्हा प्रतिमा खुणावूनच तिला सांगते की मी मंदिरात जेव्हा राहायची तेव्हा मी पण गणपतीची आरती करायची. सायली म्हणते मग इथे सुद्धा तुम्ही आरती करा आता. मग आता प्रतिमाला खूपच आनंद होतो. तेव्हा सायली पुढे म्हणू लागते गणपतीची प्राणप्रतिष्ठासुद्धा तुमच्या रविराज काकाच्या आणि तन्वीच्या हातून होऊ द्यायची आहे असं पूर्णाजी म्हणाल्या. त्यावेळी आता प्रतिमा एकदम शांत होऊन जाते. मग सायली आता जुनी आठवण तिला सांगू लागते की अगोदर तुम्ही या घरात गणपती बसवायचात, मग याही वर्षी कराल ना तुम्ही. तेव्हा आता प्रतिमा विचार करत मित्रांनो पुढील भागामध्ये प्रिया महिपतला सांगते की मी सायलीला आता झोपेच्या गोळ्या देणार आहे, म्हणजे ती पूजेपर्यंत पोहोचू शकत नाही. तर ती आता घरी येते आणि सर्वांना म्हणते मी तुम्हा सर्वांसाठी मसाला दूध बनवलंय. त्यावेळी आता ती सायलीला पण मसाला दूध देते आणि तिच्या त्या मसाला दुधामध्ये ती झोपेच्या गोळ्या टाकते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.